नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सध्या आता पावसाळा सुरू होतो आहे आणि सीझन एकदम बदलेल आणि अशा वेळेस आपल्या सगळ्यांनाच होतं कोल्ड कफ, म्हणजे सर्दी खोकला अशा गोष्टी आपल्याला पटकन व्हायला लागतात। पण स्पेशली जर आपल्या घरात लहान मुलं असतील किंवा म्हातारी माणसं असतील तर त्यांना हे त्रास पटकन होतात। त्यावेळेस एक अतिशय सोपा उपाय आहे, मुलांना फार आवडतो असा, तो म्हणजे बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये हळद मिक्स करायची आणि त्याच्यापासून असे छोटे छोटे, हे बघा असे छोटे छोटे बॉल्स, म्हणजे हळद गुळचे छोटे छोटे लाडू, रमा माझी मुलगी म्हणते, ते करायचे आणि ते त्यांना तोंडात चघळून गोळीसारखे खायला द्यायचे। तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला हळदीचे बेनिफिट्स तर ऑलरेडी माहिती आहेत की हळदीमध्ये जे कर्क्युमिन नावाचं एक घटक आहे, त्यामुळे त्याच्यात अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, ते एक चांगलं अँटीऑक्सिडंट आहे आणि त्यामुळे आपल्याला घसा आणि आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकला जी सूज येते ती कमी करायला खूप मदत होते। गुळामुळे अर्थातच गुळाचे पण बरेच बेनिफिट्स आपल्याला माहिती आहेत, पण मुळात जे खोकल्यामुळे ठसका लागतो, सतत झोपल्यावर सारखा कफ येतो किंवा सारखी ढास लागते, ह्या गोष्टींसाठी या गोळ्या खूप मदत करतात। त्यामुळे ज्यांना डायबिटीज नाही आहे आणि स्पेशली लहान मुलांसाठी मी हे सांगेन की त्यांना काढे किंवा कुठल्या तरी कडू गोळ्या घ्यायला नको वाटतं, अशा वेळेस त्यांना हे गोडगोड गुळापासून बनवलेल्या गोळ्या घ्यायला कधीही आवडतं। जर थोडीशी मोठी मुलं असतील, आता माझी मुलगी अगदीच 2.5-3 वर्षाची आहे, पण जर 5-6 वर्षापेक्षा मोठी मुलं असतील ज्यांना थोडं तिखट खायची सवय आहे, तर तुम्ही ह्याच्यात थोडीशी सुंठ पावडर टाकली तर अजून कफ कमी करायला त्याचा जास्त उपयोग होतो, कारण आलं सुंठ या गोष्टी कफविकार कमी करायला मदत करतात। त्यामुळे तुम्ही हे हळद सुंठ आणि गूळ असे हे छोटे छोटे बॉल्स या सीझनमध्ये नक्की करा। इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा ऑलरेडी झालेला कफ कोल्ड बरा करण्यासाठी खूप मदत करतील, करून बघा।